जठरे शयन यह संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम मूढमते भज गोविंदम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खल दुस्तारे कृपया पाय मुरारे भज गोविंदम मूढमते परत जन्म परत मरण परत जन्म किती वेळा झाला फेरा गणित नाही जी किती वेळा जन्माया किती वेळा किती वेळा जन्मायावे जन्म मरण किती वेळा झाला फेरा किती वेळा जन्माला आलो किती वेळा मेलो याचं गणित नाही। आणि हे सर्व जन्माला येणं मरण कारण जर तसं पाहिलं तर जीवाच्या पाठीमागं अनेक प्रकारची जरी दुःख असली तरी ते दुःख सामान्य आहेत, पण खरं जर दुःख आहे जन्म आणि मृत्यू। कारण या जन्म मृत्यूच्या दुःखासारखं दुसरं दुःख जगात दुसरं कोणीच नाही, कुठलंच नाही। कारण जन्म मृत्यूचं दुःखाचा जर विचार केला तर माऊली ज्ञानेश्वर महाराज बोलून जातात, मातीच्या उदर कोहरी पचवणे विष्ठेच्या दातरी उकडवणे नवमास्वरी जन्मोजन्मनी मरती विष्टालेप चहुकडे नाके तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाढे करुणा पुढे सांगावे। मातीच्या उदर कोहरी पचवणे विष्ठेच्या दातरी दुसरं प्रमाण सांगू अनेक दुःखे सांगू मी केते दुःखे सांगू मी केते सकळ संसाराची स्थिती पाषाण फुटते पाषाण फुटते भय कापत निवरला भय कापत निवरला भय कापत निवरला अनेक दुःखे सांगू मी किती सकळ संसार जन्म मृत्यूचा संसार। म्हणून पुनरपि जननम पुनरपि यह संसारे जन्म मरणाचं संसार। आणि ह्याचं दुःख तुकोबाराई सांगतात नाटाच्या प्रमाणाने काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगीता नारायण मांस मल्ल मूत्रदान तुझ क्षणोक्षणात तुझ क्षणोक्षणात असे काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगीता नारायण। म्हणून अशी सर्व प्रकारचे दुःख जाण्याचं जर ठिकाण काय असेल तर हा धर्म मंडप आहे। म्हणून तुम्ही पुण्यवान आहात भाग्यवान आहात तसं जर विचार केला तर ही सामान्याची भूमी नाही, ही शूरांची भूमी वीरांची भूमी संतांची भूमी ऋषीमुनींची भूमी देवदेवतांची भूमी। या भूमीमधून संत गेले साधू संतांचा पदस्पर्शाने पुण्य पावन झालेली ही भूमी पवित्र भूमी ऋषीमुनींच्या वास्तव्याने। तसं जर विचार केला तर हे शिवगंगा खोरं आहे आणि शिवगंगा खोऱ्यामधलं हे खेडेबार छत्रपतींचं बालपण संपूर्ण ज्या परिसरामध्ये गेलं ज्या परिसराला छत्रपतींचा पदस्पर्श आहे बालपण संपूर्ण शिक्षण या परिसरामध्ये झालं। कोण शिवाजी महाराज ज्याची कीर्ती साऱ्या जगतात मृत्यू लोकात दखन देशात महाशूर शिवाजी अवतरला महाशूर शिवाजी अवतरला हिंदू धर्माच्या रक्षणाला राम हिंदू धर्माच्या रक्षणाला राम असुराने मुलुक पिढीला कोणी माने ना देवाजेला ऋषींचा होम बंद पडला न्याय नाही जगामध्ये उरला चिंता पडली असे महादेवाला विचार केला बसून कैलासाला दैत्यांचा मोड करायला अवतार शिवाजीचा धरला राम राम। अशा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने शूरांच्या वीरांच्या पुण्य पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली पंचकृषी आणि या पंचकृषीतलं आपलं हे पवित्र गाव
आणि इथं असणारी भगवंताच्या प्राप्तीची पवित्र साधना कलियुगाच्या दृष्टीने विचार केला तर अतिशय, कारण गेल्या 3 युगामध्ये साधना वेगळ्या होत्या, पण कलियुगामध्ये सर्व साधना मोडल्या. सर्व साधनांचा मोड केला आणि एकच एक साधन. एक गाव मी विठोबाचे नाम, एक गाव मी विठोबाचे नाम. विठोबाचे नाम, विठोबाचे नाम, विठोबाचे नाम. एक गाव मी विठोबाचे नाम, एक गाव मी विठोबाचे नाम. एक गाव विठोबाचे नाम, एक गाव विठोबाचे नाम. अनेकाचे काम नाही आता, अनेकाचे काम नाही आता. मोडहनिया मान उत्तम दूतर, मोडहनिया मान उत्तम. हे आणि कापे कमराए आता, आणि कापे कमराए आता. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. म्हणून नाम साधना ह्या जीवाला तरुण जाण्यासाठी या भूतलावर संत अवताराला आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले का? उद्धराया लागी दीन जना. तुमचा आमचा दीन जीवांचा उद्धार करण्यासाठी संत अवताराला आले. काय कारण? उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा, उठराया जन जन जीवा, उठराया जन जन जीवा. अवतार तुम्हारा करण, अवतार तुम्हारा करण, अवतार तुम्हारा करण, अवतार तुम्हारा करण. उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा, उठराया जन जन जीवा, उठराया जन जन जीवा. अवतार तुम्हारा कारण उद्धराया जन. संत या भूतलावर आले. कुठून आले? आम्ही वैकुंठवासी. स्वतःच सांगतात वैकुंठामधून आलो, किंवा उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. संत आले. संत आल्यानंतर त्यांनी विचार केला, कलियुगातल्या मानवाची अवस्था पाहिली. कलियुगाची मानवाची अवस्था अल्पभाव, अल्पमती, अल्पायुष्य नाही हाती, अल्पायुष्य मानव देव. शत गणिले ते अर्धरात्र मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भाजनाचे 100 वर्ष आयुष्य, 50 वर्ष झोपेत, बालपण, आजारपण गेली, आयुष्य जात. म्हणून हा विचार साधू संतांनी अशा अल्प अवस्थेमध्ये जीवाला सहज देवाची प्राप्ती होईल कुठल्या साधनाने याचा विचार केला. कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे जवळ घेतली. पाहिली पुराणे, धांडोळली दर्शने, 4 वेद 6 शास्त्रांचा विचार केला. दुसऱ्या प्रमाणे संत एकांती बैसली, सकळ सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून. काय ते? हे विठोबाचे नाम. म्हणून कलियुगामध्ये साधना आहे नाम. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. वाया अनेक पंथा जाशील जणी. वाया अनेक पंथा याचा अर्थ वेगवेगळ्या साधना करायची गरज. नाथ महाराज बोलतात, जपतपानुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थ व्रत यम नेम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होये पात करणे. अशी सर्व साधनं कलियुगामध्ये मोडली, बंद केलेली. एकच एक साधन काढलं, ते म्हणजे भगवंताचं नाम. आणि या नामसाधनेने जो जीव या नामसाधनेशी एकरूप झाला
तुकोबराय बोलतात त्याची सरली येरझार आता परत नाही. म्हणून पण ते नाम साधना करत असताना म्हणून ऐका मंडळी, माझा एक प्रश्न आहे. आता मी प्रश्न विचारण्यासारखा महाराज नाही बरं का, मी एक साधा माणूस आहे, वारकरी. पण एक प्रश्न आहे, कलियुग चांगलं का वाईट? बोला, कोणतरी बोला. इथं बसलेली बोला, खाली बसलेली बोला. कलियुग, आता मी एवढं सांगितलं, मग कलियुग चांगलं का वाईट? हा बोला बोला. अरे तुम्हाला नाही कळलं दादा अजून, तुम्ही लय अजून. हा, कलियुग चांगलं का वाईट? हा मोठी बोला ना कोणतरी. ह्यांना काय लेकरांना कळतंय, त्यांना अजून तुम्ही कलियुगाचं वारच पाहिलं नाही बोलत तुम्ही. आता का मी नवीन आहे का कुठला? मी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा माणूस आहे, आपल्या भागातला आहे, सतत तुमच्या समोर फिरणार आहे. बोला कोणीतरी, कलियुग चांगलं का वाईट? आणि वाईट एकच सांगा. हा चांगलं नक्की नक्की. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, कलियुगाची दादा ऐकावी थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, व्रतार सोडून घरोघरी फिरतील नारी. ऐसा माझा शकून दादा, ऐका निर्धार, निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव. निराकार दादा माहूर माझं गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव. शकून सांगावया देय माई माझं नाव. शकून सांगावया देय माई माझं नाव. निराकार दादा माहूर माझं गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव. काय कळलं? कलियुगाची दादा ऐकावी थोरीन, पुत्र तो होईल. मग कलियुग चांगलं का वाईट? हा चांगलं. ऐका मग. आई रे आई रे आई आई रे, आई रे आई रे आई आई रे. आई माना दुनिया, आई रे आई माना दुनिया. आई रे 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 आई आई रे. बेईमान दुनिया आई आई रे, बेईमान दुनिया आई. माँ बाप का कोई न माने, माँ बाप का कोई न माने. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने. औरत का बहुमान, औरत का बहुमान. आई रे आई रे आई आई रे, आई रे आई रे आई आई रे. बेईमान दुनिया आई आई रे, बेईमान दुनिया आई. बोला कलियुग. माँ बाप का कोई न माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान. बोला कलियुग. बोला. अजून चांगलंच म्हणते या लेकरांना. अजून काय कळतंय रे दादा हो? वाईट. ही बारकी बोलते उचिल्लर, मोठं कोणच बोलत नाही. आपला जुना परमार्थ आहे का नाही? मग आपण बोलायलाच पाहिजे. कलियुग चांगलं वाईट अजूनही बोला. वा वा वा, तुम्हाला तो यांच्यासाठी टाळ्या वाज बरा. चांगलंच आहे. ती पोरं म्हणते चांगलंच आहे कलियुग. चार युगा माझी परम, कलियुग हे उत्तम. करावे हरिभजन कीर्तन, नामस्मरणी असावे की जी माय बाप
जोहर माय बाप जोहर 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 माय बाप जोहर जोहर माय बाप जोहर जोहर माय बाप जोहर जोहर माय बाप कलियुग ही बारकी पोरं बोलली कलियुग चांगलं 4 युगा माझी परम करे कलियुग हे उत्तम करावे हरिभजन कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग करावे कीर्तन हे नारायण कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन सोपं आहे ना कलियुगामध्ये कीर्तन आता काय मंडळी म्हणतील बुवा कीर्तन करता येत असतं तर तुम्हाला कोणी बोलवलं असतं कीर्तन करणं सोपं का अवघड हा सोपं मग या इथं कुणीतरी मी बाजूला होतो अवघड आहे नामसंग जाऊ द्या प्रमाण तुम्ही तर पोरच बोलतात राव मोठी कोणी बोलत नाही नामसंग कीर्तन बरोबर आहे का ना सोपं आहे ना कीर्तन अरे कुठेही करा कसंही करा नाही हे बरोबर नाही जरी तुझं मधुर उत्तर पोर काय करते मोठा नाही जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी नाही तायवीन भुकेला विठ्ठल येईन तैसा बोल रामकृष्ण हरी सोपं कीर्तन आहे नामसंग कीर्तन साधन पै सोपे आणि म्हणून ऐका कलियुगातली ही साधना आहे तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या पवित्र भूमीमध्ये संपन्न करता पुण्यवानात भाग्यवानात म्हणून आजचा 3रा दिवस या वर्षाचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाची सेवा मला माझ्या वाट्याला आली मी मला भाग्यवान समजतो कारण तसं जर पाहिलं तर आपला सप्ताह म्हटलं की आपल्या संपूर्ण परिसराचा कळस आहे आपल्या ह्या संपूर्ण शिवगंगा खोऱ्याचा कळस आहे इथं म्हणजे माझ्यासारख्याचा नंबर लागला म्हणजे मला असं वाटतं एक लकी ड्रॉप लागल्यासारखं झालंय मला कारण इथं कीर्तनकार सगळे सामान्य कीर्तनकार आहेत का मी एक साधा माणूस आहे आणि महाराज बरं का जाऊ द्या आता ते नंतर आम्ही आता आपण जाऊ द्या काय करायचं पण महाराजांचं माझी बऱ्याच वर्षापूर्वी भेट झाली असो आणि अशा ठिकाणी ही कीर्तन सेवा 3ऱ्या दिवसाची सेवा मला प्राप्त झाली मी मला भाग्यवान पुण्यवान समजतो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे नामदेव महाराजांचा कोण नामदेव महाराज ज्यांच्या बरोबर देव जेवला नोया सामान्य महिमा संतांचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे ज्यांच्या हातून भगवान पांडुरंग जेवतात
असा अधिकार संपन्न असणारे नामदेव महाराज. काय नामदेव महाराजांचं जीवन, देवाने जेवावं, काय सेवा असेल, काय भक्ती असेल, काय पुण्यही असेल, की विश्वाचा मालक जेने हे विश्व निर्मियेले वर्ष देवा संस्थापीन 21 स्वर्गाते धरीन सतमात्रे आपुलिया तुहा विठोबा निधान ज्याची ब्रह्माची काठा. जेने हे विश्व निर्मियेले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. असा विश्वाचा मालक ज्याच्या सत्तेने हे विश्व हलतं चालतं चाले हे शरीर. कोणाचे सत्ते कोण बोलविते हरिविंदी खवी ऐकवी एक नारायण रक्षाचे पान आले ज्याची सत्ता. असा सर्व सत्ताधीश ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. किंवा माऊली बोलून गेलेले, माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये ओवी घातली. अर्जुनाला भगवान म्हणतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या हलविल्या प्राण वाहिले, म्या चालविल्या सूर्य चाले, जो जगाते चालिता अशी ज्याची सत्ता. पण असा सर्व सत्ताधीश परमात्मा एका सामान्य जीवाच्या हाती जीवतो. काय अधिकार असेल? असे अधिकार संपन्न असणारे नामदेव महाराज, ज्यांना अज्ञान अवस्थेमध्ये देवाची प्राप्ती. प्रसंग जीवनातला नामदेव महाराजांच्या जर आपण डोळ्यासमोर आणला तर एक दिवस असा घडलं असं. नामदेव महाराजांचे वडील दामाशेठी काहीतरी कामानिमित्त बाहेरगावी निघाले आणि जाता जाता नित्यनेम चुकू नये म्हणून जवळ असणाऱ्या लहान 4 ते 5 वर्षाच्या नामदेव बाळाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, बाळा नामा, आपला नित्यनेम आहे, देवाला नैवेद्य नेऊन दे, देवाला नैवेद्य नेऊन दे. नामदेव महाराजांना आनंद वाटला. कारण तुम्हाला सांगतो, आता जशी ही लहान मुलं बसलीत ना जवळ आणि या लहान मुलांना असे कामं सांगितलं, त्यांना आनंद वाटतो. आणि मग नामदेव महाराजांना आनंद वाटला की बस आज मला देवाला नैवेद्य द्यायची वेळ आली. आणि म्हणून दामाशेठी निघून गेले आणि गोनाईंनी नैवेद्य तयार केला. त्याच्यावर जनाबाईंनी वर्णन केलेलं आहे. जनाबाईचं विचार आहेत, हडाच्या दादडी दामाशेठी गेला, हटाच्या दादडी दामाशेठी गेला, दामाशेठी गेला, दामाशेठी गेला, नैवेद्य पाठविला नाम्यास रे, नाम्यास रे. बारीक वाजवा, बारीक बारीक बारीक. ऐका, नामदेव महाराज दामाशेठी निघून गेले आणि गोनाईने नैवेद्य तयार केला आणि तो नैवेद्याचं ताट तयार केलं आणि नामदेव महाराजांच्या हातात दिलं. हातात दिल्यानंतर नामदेव महाराजांनी आनंदभरीत अंतकरणाने राऊळाची वाट धरली आणि नामदेव महाराज मंदिराकडे निघाले. नैवेद्य घेऊन राऊळात गेला, नैवेद्य घे मुनी रे, घे मुनी नामाने नैवेद्य कुंती कलिधा केला. नामदेव महाराजांच्या हातामध्ये नैवेद्याचं ताट दिलं आणि आपल्या अंगावर असणारी, ऐका,
आपल्या घरामध्ये जर लहान बाळ असेल, ज्या वेळेला पंढरपूरला जातो आणि त्या वेळेला परत निघताना आजोबा आजी जर असेल तर आपल्या घरातल्या लहान बाळासाठी टोपडं घेणार आणि कुंची नावाची एक अंगावर घेण्याची सुंदर दिसणारी एक कापडा आहे कुंची. बरं ही कुंची आजची नाही बरं का. माझा भगवान कृष्ण परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये रांगो खेळू लागला आणि त्या अवस्थेमध्ये तो पाहिल्यानंतर यशोदा मातेला आनंद वाटू लागला आणि आनंदाच्या भरामध्ये आपल्या बाळाला सजवण्यासाठी यशोदा मातेने काय केलं ऐका. यशोदा माता बोलते आणि त्याचं वर्णन जनाबाई करते. माझे अचुडे पचुडे जपुडे गराजे रुपडे, माझे अचुडे पचुडे जपुडे गराजे रुपडे, पांघरू घालीते कुतडे ग, पांघरू घालीते कुतडे. माझे अचुडे पचुडे जपुडे गराजे रुपडे, माझे अचुडे पचुडे जपुडे गराजे रुपडे, पांघरू घालीते कुतडे, पांघरू घालीते कुतडे. ज्या न्यायाने नामदेव महाराजांच्या अंगावर असणाऱ्या कुंची आणि त्या कुंची खाली नामदेव महाराजांनी तो नैवेद्य दाखलेला आहे. नामाने नैवेद्य यमन राग कुंची खाली झाकेला रे आणुनी ठेविला देवा पुढे. तो नैवेद्य देवा पुढे ठेवला आणि नामदेव महाराज देवाला बोलू लागले. ऐका मंडळी, उठी लवकरी लवकरी उठीवा लवकरी देवी बातड करे. नामदेव महाराज बोलतात. ते नामदेव बाळ देवाला बोलू लागलं. देवा देवा उठ आणि लवकर जेव. आता या लहान लेकराला माहित नव्हतं माझे वडील रोज नैवेद्य घेऊन जातात, देवाला नैवेद्य खाऊ घालतात का घरी घेऊन येतात. आता आपला नेहमी नैवेद्य दाखवला की आपण घरी घेऊन येतो आणि तीच पद्धत त्या काळी होती. मग नामदेव महाराज देवाला बोलतात, देवा उठ लवकर जेव. पण ऐका, आज ही मूर्ती आपण पाहतो तीच मूर्ती त्यावेळची. तुकोबाराय त्याचं वर्णन करताना बोलतात, स्वयंभू विटेवरी उभा लावण्याचा गाभा पांडुरंग नाही गडबिला नाही बैसविला कुंडलिका तोच भगवान त्या पाषाण मूर्ती बरोबर नामदेव महाराज बोलतात, उठ. पण देव हालत नाही, चालत नाही, बोलत नाही. नामदेव महाराजांनी विचार केला, जर हा नैवेद्य घरी नेला तर आई बाबा बोलतील, म्हणून देवाला म्हणता, देवा तू का जेवत नाही, माझ्या लक्षात आलं मी लहान आहे. नेनता म्हणून अरे
जेवना जेवना मी लहान आहे म्हणून जेवत नाही का नेनता म्हणून कारे बा जेवना. आणि देवा लक्षात ठेव मी घरी जाणार नाही. करीन प्राणासी घात माझ्या प्राण त्याग करील इथं असं नामदेव महाराजांच्या अंतःकरणात आहे का. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या अंतःकरणातला भाव जाणतो म्हणून तुकोबराय बोलतात देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. दुसरं प्रमाण अंतरीची घेतो गोडी पाये गोडी भावाची भावाची आपल्या भक्ताच्या अंतःकरणातला भाव जाणतो आणि अंतःकरणातला भाव जाणून त्या भक्तासाठी देव प्रकट होतो. आहे का. नामदेव महाराजांची निष्ठा नामदेव महाराजांना निर्धार जाणला आणि काय घडलं तिथं. जगाची मूर्त काफे थर थरा थर 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 अशी पाषाणाची मूर्ती कापली आणि त्यामधून भगवान प्रकट होऊन नामदेव महाराजांबरोबर जेवू लागले. जेवी भर भरा नम्या समे हटाच्या तडी नामाजे गेला हटाच्या तडी नामाजे नामदेव महाराजांबरोबर देव जेवला. म्हणून तुकोबराय बोलतात मोये हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य. असा अधिकार संपन्न करणारे नामदेव महाराज. आणि एक दिवस नामदेव महाराजांच्या समोर असं एक चित्र उभं राहिलं लक्षात घ्या. आणि ते चित्र त्याच्यावर विचार करून कारण मी कीर्तनामध्ये कायम सांगतोच कारण अभंगवाणी जर तसं पाहिलं तर मग कोणाचे नाथ महाराजांच्या अभंग असू द्या तुकोबारायांच्या असू द्या नामदेव महाराजांच्या असू द्या आदी करून सर्व संतांच्या सकल संतांचा गाथा जर आपण पाहिला तरी अभंगाला काही ना काही प्रसंग आहेत. प्रत्येक अभंगाला प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाच्या अनुषंगाने जे संत मंडळी बोलली तेच अभंग तयार झाले. तसं पाहिलं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2 ग्रंथ फार मोठे आहेत. तुकोबारायांची गाथा आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचा जर विचार केला तर ज्ञानेश्वरी सारखा ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाच्या पाठीमाग एक पूर्णपणे आशीर्वाद आहे. भाव धरोनी वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. किंवा जनाबाई म्हणतात ज्ञान होय मुडा अति मूर्खत्या दगडा ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरत्या असं वरदान प्राप्त केलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ जरी असला तरी ज्ञानेश्वरी ग्रंथ हा आधाराने आहे. काय आधार. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. भगवान कृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावर चालू युद्धामध्ये अर्जुनाला झालेला मोह निरसन करण्यासाठी जे ब्रह्मज्ञान सांगितलं ते ब्रह्मज्ञान म्हणजे श्रीमद भगवद्गीता. सोमुखी आपण सांगे श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. अर्जुनाला गीता सांगितली पण सांगत असताना ती गीता आहे संस्कृत भाषेमध्ये. द्वापारयुग संपलं कलियुगाला प्रारंभ झाला. संस्कृत भाषा जगाशी कळेना जगाला कळेना संस्कृत भाषा अशी अवस्था झाल्यानंतर तोच भगवान विष्णू जो भगवान विष्णू गीता सांगतो तोच भगवान महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने या भूतलावर अवतीर्ण झाले. आणि ही गीता ग्रंथ जो लोपलेला होता म्हणून आरतीमध्ये लोपले ज्ञान जगी इतने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती जन राजा
लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी लोपलेलं ज्ञान प्रगट करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी तीच गीता संस्कृताची गाठी संस्कृताची भाषा मराठी विशेष अर्थ केला संस्कृताची भाषा मराठी विशेष अर्थ केला ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी अनुभव दाविका मस्तक असो मस्तक असो दिनारजनी ज्ञान देवाने संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी गीतादेवी मराठी केली ज्ञानेश्वरी 9000 उभ्या ज्ञानेश्वरीवर 700 श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी हा गीता ग्रंथ त्या आधाराने ज्ञानेश्वरी पण तुकोबारायांची गाथा असेल नामदेव महाराजांची गाथा असेल एकनाथ महाराजांची गाथा ही प्रासंगिक आहे तसा नामदेव महाराजांचा हा कूट प्रकरणातला अभंग आहे कूट म्हणजे कोड आता कोड आपल्याला पूर्वी कळत होतं आता काय कोडी आता सगळं विज्ञान इतकं प्रगट झालं त्यामुळं पूर्वीची कोडी संपली पूर्वीच्या जुन्या रूढी परंपरा संपल्या नाही तर पूर्वी टाइमपास म्हणून ऐका पूर्वी टाइमपास म्हणून एकमेकाला कोडी सांगायची पूर्वी आपण ज्या वेळेला लाईट नव्हती ज्या वेळेला टीव्ही नव्हता मोबाईल नव्हता काहीच नव्हतं अशा वेळेला कोडी सांगायची ती कोडी काय असायची अटांगण पटांगण जेजुरीचं रान 32 पिपळाला एकच पान बरोबर आहे ना काय हो हा जीभ बरोबर जाऊ द्या अंधाऱ्या कुलीत म्हातारी मिलीन 5 जण लेकरांसून दोघांनी नेली हा काय रे हे पोरं काय शेंबूड बरोबर आहे ही कूट प्रकरणं होती पूर्वी म्हणजे अशा कोडी होती आणि साधू संतांनी त्या अनुषंगाने काय कोडी तयार केली ऐका हे नामदेव महाराजांचं कोड नाथ महाराजांचं कोड सांगू का नाथ महाराज कोड सांगताना म्हणतात नाथाच्या घराची उलटीचा खून पाण्याला मोठी लागली तहान नाथाच्या घराची उलटीचा खून पाण्याला मोठी लागली नाथाच्या घराची उलटीचा खून पाण्याला मोठी लागली तहान नाथाच्या घराची उलटीचा खून पाण्याला मोठी लागली तहान आज मी बाई नवल देखिले वळतणीचे पाणी काढ्याला गेले नवल देखिले वळतणीचे पाणी काढ्याला गेले नाथाच्या घराची उलटीचा खून पाण्याला मोठी लागली नाथाच्या घराची उलटीचा खून पाण्याला मोठी लागली नाथाच्या घराची उलटीचा खून पाण्याला मोठी लागली याचा अर्थ काय ताण पाण्याला लागती का आपल्याला लागती बोला शाबास ताण आपल्याला लागती ना म्हणून आपण काय करतो पाण्याकडे जातो का पाणी पितो बरं पाणी पितो पण नाथ महाराज आता तुम्ही नाही रे तुम्हाला काय कळत नाही पाण्याला तहान लागली म्हणजे काय ऐका भगवान परमात्म्याने मानव देह निर्माण करताना 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 11 अंतकरण चतुष्टान मन बुद्धी चित्त आणि अहंकार प्रत्येक इंद्रियाची देवता वेगळी डोळ्याची देवता वेगळी नाकाची देवता तोंडाची देवता हाताची वेगळी हाताची इंद्र पायाची वायू
डोळ्याची देवता आहे सूर्य, नाकाची देवता आहे अश्वनी कुमार, आपल्या तोंडामध्ये जीभ आहे, त्या जिभेची देवता काय? कोण बोला चला. जिभेची देवता काय? जिभेची देवता आहे वरुण. जाऊ द्या नका सांगू, मीच सांगतो. जिभेची देवता आहे वरुण. वरुण म्हणजे पाणी, म्हणून तोंडामध्ये कायमस्वरूपी जीभ ओली राहते. आणि ज्या वेळेला माणूस कुठंतरी उन्हामध्ये जास्त काम करतो, जास्त चालतो, त्यावेळेला आपला घसा कोरडा पडतो, जीभ कोरडी पडते, आणि त्यावेळेला जाणीव होते तहान लागली. आता ही जिभेची देवता काय आहे? वरुण, पाणी. पण ती जीभ जाणीव कर म्हणून म्हणतात नाथ महाराजांनी हे कोड तयार केलं. पाण्याला मोठी लागली तहान. नाथाच्या घरची, नाथ म्हणजे एकनाथ महाराज नाही ना, भगवंताच्या घरची सांगतात. माझ्या कुळीचे दैवत कृपाळू पंढरीनाथ, म्हणून नाथाच्या घरची उलटी जपून पाण्याला मोठी. आता ऐका, पुढे सांगतो ऐका. वळचणीचे पाणी, आज मी बाई नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला गेली. आता ऐका, आपल्याकडे घर, आता गरज नाही, बंगलंच झालं सगळं, घर राहिले नाहीत. पूर्वी आढा आणि वळचण होती, बरोबर आहे का नाही? मग आड्याचं वळचणीचं पाणी आड्याला जायचं का आड्याचं पाणी वळचणीला? बोला बोला, काय व्हायचं का? आपण काय तुम्ही पहिल्यापासून बंगल्यात राहिलाय का? का बोलत नाहीत राव? का नाराज आहे माझ्यावर तुम्ही? हा, आडाचं पाणी वळचणीला, बरोबर आहे का नाही? पण नाथ महाराज म्हणतात वळचणीचे पाणी आड्याला गेले. आता सांगतो ऐका, त्याचा थोडा अगदी नुसतं दिग्दर्शन. पाणी पिल्यानंतर पोटात जातं का डोक्यात? पोटात जातं ना. पाणी पिल्यानंतर कुठं जातं? पोटात. मग डोळ्यावाट कुठून येतं? डोळ्यावाट कुठून येतं? बरोबर आहे का? डोळ्यावाट पाणी येतं ना, पोटात जातं ना पाणी, मग डोळ्यावाट येतं कुठून? वळचणीचे पाणी, वळचणीचे पाणी हाड्याला गेले, आज मी बाई नवल देखिली. अशी ऐका, मुक्ताबाईचं कोडं सांगतो. मंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी, थोर नवला व झाला. आता हे सांगत नाही, जाऊ द्या. तुम्ही म्हणाल मला येत नाही, म्हणलं तरी चालेल, पण वेळ संपत आला, मला अजून पुढचं कोडं सांगायचंय. ऐका, याच्या पुढं नाथ महाराजांचं मुंगी व्याली शिंगी झाली, तिचं दूध किती 17 रांजण भरून गेले, पहिले 12 हत्ती. आता हा पण विषय राहू द्या. त्याच्यानंतर तुकोबारायांचं दुसरं कोडं सांगतो. संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काकीत मुंडी. काय? जाऊ द्या, नंतर सांगू आपण, ते पाहू कधीतरी. तसं नामदेव महाराजांच्या जीवनातला हा प्रसंग, आणि त्या प्रसंगातलं हे कोड आहे. आता कोड नेमकं काय? तुम्ही पण आतुरतेने वाट पाहताय, नेमकं कोड्याचा अर्थ काय? ऐका, प्रसंग असा आहे. पंढरपूरला आपण सर्वजण जातो, बरोबर आहे का नाही? पंढरपूरचेच वारकरी. पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूर मध्ये टेकड्या किती आहेत मंडळी? टेकड्या, टेकड्या कळतात ना? लय येतं. अरे बापरे, लय येत म्हणतात. पण प्रमुख किती येतं सांगता येतील का? प्रमुख टेकड्या किती? प्रमुख टेकड्या आहेत 3. पहिली एक टेकडी गोपाळपूर. गोपाळपूर जी टेकडी आहे ना, गोपाळपूर टेकडी गेलाय ना गोपाळपूरला, टेकडीवर आहे. दुसरी विठ्ठल टेकडी, भगवान पांडुरंगाचं मंदिर हे टेकडीवर आहे, चारही बाजूला असा उतार आहे आणि टेकडीवर आहे. आणि दुसरी टेकडी ज्याला रामबाग म्हणतात ती राम टेकडी. अशा 3 टेकड्या पंढरपुरामध्ये. आणि नामदेव महाराज हे गोपाळपूरला राहायचे. गोपाळपूर टेकडीवर एक दिवस उभे आहेत. आणि उभ्या असताना अचानक त्यांना असं एक निदर्शनात एक घटना आली, किंवा एक असा प्रसंग दिसला नामदेव महाराजांना. आकाशमार्गाने असं एक पंचायतन येताना पाहिलं. ते पंचायतन काय होतं ऐका. आता दुसरा प्रश्न थोडक्यामध्ये, पंढरीची पहिली वारी कोणी केली? हा, बरोबर आहे. कोणी? भगवान शंकरांनी, बरोबर आहे का नाही? पहिले वारकरी कोण? हा, मग ऐका, हा, पंढरीची वारी आली, आषाढी आली, आणि आपली अवस्था तिची ना, बरोबर. संपदा सोहळा नावडी म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. पंढरीची वारी जशी जशी जवळ येते तशी प्रत्येकाला पंढरीची ओढ लागती. ऐका, पंढरीची वारी जवळ आली आणि भगवान शंकरांची पंढरीला जाण्याची तयारी सुरू झाली. भगवान शंकर निघाले, पण पार्वती मातेला विचारलं, काय म्हणले? हे पहा,
आता पंढरीची वारी आली, मी पंढरीच्या वारीला निघाल्यानंतर आता घरी लक्ष दे असं पार्वती मातेला सांगत असताना पार्वती माता म्हणते, का हो प्रत्येक वारीला तुम्ही एकटे जाता, कधीतरी आम्हाला चान्स द्या, कधीतरी आम्हाला बरोबर घेऊन जा. त्यावेळेला भगवान म्हणतात, पार्वती तुला नेलं असतं पण पंढरपुरामध्ये लई गर्दी असती, कठीण आहे तिथं, तुला जमणार नाही. पार्वती माता म्हणते, हेच असंच काही नाही, काही नाही, काही पळवाटा काढतात. आजही ती परिस्थिती आहेच, बरोबर आहे का नाही. आणि नाईलाजाने भगवान शंकराला पार्वतीचं ऐकावं लागतं. आता पोरं ऐकत यात म्हणून आपण म्हणतो पोरगा आता पार कामातून गेलाय, बरोबर आहे का नाही. आता ऐकत नाही, पूर्वीपासून ही पद्धत आहे. आणि म्हणून भगवान शंकर म्हणतात, मग काय तुझं मत आहे. म्हणले मला वारीला यायचं. भगवान शंकर म्हणले चला निघा. निघाल्यानंतर दोघं निघाल्यानंतर पुढंच अंगणामध्ये गणपती बाप्पा खेळत होते. गणपती बाप्पांनी पाहिलं, का हो आपण कुठं निघाला. काय नाही म्हणले, पंढरपूरला निघालो. मग म्हणले, आता तुम्ही दोघं जाणार, मी कुठं राहणार, मलाही पंढरपूरला यायचे. भगवान म्हणले चला तुम्ही पण चला. पुढे निघाले. पुढे नंदी महाराज समोर उभे होते. म्हणले, तुम्ही आता चालत जाण्यापेक्षा मी जवळ असताना तुम्ही चालत जाणं योग्य आहे का. मग तुम्ही असं करा ना, आता मलाही बरोबर घ्या आणि तुम्ही तिघही माझ्यावर म्हणजे बसा. असं म्हटल्यानंतर भगवान शंकरांनी मान्य केलं. आणि मान्य केल्यानंतर पंढरपूरच्या दिशेने हे शिव पंचायतन चालू लागलं, निघालं. आणि आता कैलास म्हटल्यानंतर कुठे आहे कैलास, आकाशावरतीच आहे ना कैलास. आणि म्हणून तर आपण म्हणतो गेल्यानंतर एखादा गेला की कैलास, कैलासवासी, कैलास वरती. भगवान शंकर कैलासाहून निघाले आणि पंढरीला येत असताना नामदेव महाराज टेकडीवरून पाहतात. तिथं नामदेव महाराजांच्या जवळ एक कोणतरी माई, म्हणजे एक कोणतरी महिला नामदेव महाराजांच्या जवळ आहे. आणि नामदेव महाराजांनी त्या महिलेला ही पाहिलेलं दृश्य त्या माईला म्हणतात, हे माई तुला मी एक कोड सांगतो ते सांग, ऐक. ती माई म्हणते, काय कोड आहे. तेच कोड्याचं पहिलं अभंगाचं पहिलं चरण. अकरा लोचन त्याचे पाच मुख, त्याचे पाच मुख. 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 अकरा लोचन त्याचे पाच मुख, त्याचे पाच मुख, त्याचे पाच मुख. अकरा लोचन त्याचे पाच मुख, त्याचे पाच मुख. अकरा लोचन त्याचे पाच मुख, त्याचे पाच मुख, त्याचे पाच मुख. अकरा लोचन त्याचे पाच मुख, त्याचे पाच मुख.
नामदेव महाराज त्या बाईला बोलतात, ए माई माझं कोड ऐक, मी काय सांगत होतो, पूर्वी अशी कोडी सांगायची, त्या वेळेला नामदेव महाराज त्या माईला सांगतात, ए माई हे कोड आहे माझं, काय 11 लोचन त्याचे 5 मुख, 11 डोळे आणि 5 तोंड, 8 कान आणि शेपट्या 2. सांग म्हणले काय. आता हे काय आहे बरं, तुम्हाला कळलं असेल मला वाटतं. 11 लोचन, किती लोक होती पंढरपूरहून कैलासावरून निघताना, मी लक्षात येईन तुमच्या कीर्तन, भगवान शंकर कैलासावरून पंढरीच्या वारीला निघालेले, आकाश मार्गाने येत आहेत. नामदेव महाराजांचं नजर वर गेली, हे शिवपंचायतन पाहिलं आणि नामदेव महाराजांनी याच्यावर कोड तयार केलं. काय, त्या माईला म्हणतात, माई 11 लोचन त्याचे 5 मुख, 11 डोळ्याचं 5 तोंडाचं, सांग म्हणले काय. आता काय होतो, हे शिवपंचायत ऐका. ज्या वेळेला निघाले 3 जण होते, डोळे किती होते त्यांना, किती, हा बरोबर आहे, किती डोळे, कसे काय 11, नाही 11 डोळे. ऐका, पार्वती मातेचे 2 डोळे, भगवान शंकराचे किती, 3. भगवान शंकराला डोळे किती येतं, 3 डोळे. नंदीचे 2, बरोबर आहे का नाही, नंदीचे 2, अजून गणपतीचे 2, किती झाले, 9. आणि अजून 2 कोणाचे, गळ्यामध्ये काय, गळ्यामध्ये कोण आहे, साप आहे का नाही, त्याचे डोळे किती झाले, 11 लोचन त्याचे 5 मुख, त्याचे 5 मुख, 5 तोंड 5 जणांची, गणपतीचं, भगवान शंकराचं, पार्वती मातेचं, नंदीचं आणि सर्पाचं तोंड. 11 लोचन त्याचे 5 मुख, 8 कान देख पुच्छ 2, 8 कान. आता 8 कान कोणाचे, गणपतीचे 2, भगवान शंकराचे 2, सर्पाचे, सर्पाचे नसत्यात होय, मग तू पाहिलंय बरं का, सर्पाला डोळे, सर्पाला कान नसतात, बरोबर आहे का नाही. मग पुन्हा कोणाचे 8 कान झाले, पार्वतीचे 2, भगवान शंकराचे, नंदीचे आणि गणपतीचे. 8 कान देख पुच्छ 2, 2 पुच्छ, 2 शेपट्या, कोणाच्या 2, नंदीची आणि कोणाची, गणपतीची, सापाची, बरोबर आहे. 11 लोचन त्याचे 5 मुख, 8 कान देख पुच्छ 2. अशा पद्धतीने ज्या वेळेला भगवान शंकर कैलासावरून निघाले, हेच कोडगण ज्या वेळेला नामदेव महाराज सांगतात. पण येताना कसं आलं, विठोबा रखुमाई, विठोबा लोचन त्याचे 5 मुख, 8 कान देख पुच्छ 2. आरता खंड निरत प्रचंड, उमाळा उदंड उभा फार. अभंगाचं पहिलं चरण. आणि पहिल्या चरणामध्ये
जे नामदेव महाराजांनी पाहिलं तो विचार त्या माईच्या समोर मांडला. पण येताना कसं आलं? भजन करीत. कसं भजन? विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगतात आरत अखंड अखंड भजन करत. कैलासापासून जे भजन चालू झालं, पण येताना निरत प्रचंड भजन करत असताना कसं सर्व देहभाव विसरला. निरत आठव नाठव गेली भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग, किंवा बोलणीची नाही एका देवाविन काही, असं भजन करत. जसं आपण आज पंढरपूरला निघालो, आपली वारी आल्यानंतर पंढरपूरला निघाल्यानंतर जसं भजन गात जा गा गात जा गा गात जा गात जा प्रेम मागा विठ्ठला, भजन करत करत. म्हणून नामदेव महाराज म्हणतात ते माई येताना कसं येतंय? आरत अखंड अखंड भजन करीत, निरत प्रचंड, आणि पंढरीचा उमाळा उदंड उभा फार. कधी पंढरपुरात जाईल, कधी पंढरीत मी माझ्या पांडुरंगाला पाहीन, डोळे भरून या पाहीन तुझे मूक. बरोबर आहे का ना? अशी अवस्थेमध्ये भगवान शंकर कैलासावरून पांडुरंगाच्या वारीला निघालेले आहेत. पण तेवढ्यावर थांबत नाही. नामदेव महाराज म्हणतात माई ते येतंय, ते कसं येतंय? कसं? अभंगाचं तिसरं चरण.
दहा पायच उचालत ती जाय 10 पाय त्या माईला नवे घेते माय सावज सावज याचा अर्थ कुठला प्राणी नाही नवे घेते माय माय हे अक्षर या 3ऱ्या चरणात आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तिथं कोणतरी एक महिला म्हणजे माई कोणतरी आणि त्या माईला नामदेव महाराज सांगतात 10 पाय किती पाय होते 10 कोणाकोणाचे गणपतीचे किती पाय 2 शंकराचे पार्वतीचे सर्पाचे नाही नाही सर्पाला नाही पाय सर्पाचे पाय नसतात आणि नंदीचे 4 मिळून किती झाले 10 पाय पण चालले होते किती 10 पाय सहू चालत ते जाय हे वर होते 6 आणि खाली 4 पाय चालले होते नंदीचे पण नामदेव महाराजांना नवे गीते माय सावज म्हणून नाम म्हणे याचा अर्थ करीतो नाम म्हणे याचा अर्थ करीतो अखंड
उदंड उदंड
नामा म्हणे याचा अर्थ करी चूक. आता तुम्हाला अर्थ सगळा समजला. पहिलं चरण आहे 11 लोचन त्याचे 5 मुख कळलं. 8 कान देख पुच्छ 2 हे समजलं. आरता खंड भजन करत निरत प्रचंड. तिसरं चरण आहे 10 पाय चहू चालत ते जाय. हे येणार भगवान शंकर, पार्वती माता, गणपती बाप्पा, नंदी कैलासावरून पंढरपूरच्या वारीसाठी येत असताना नामदेव महाराजांनी पाहिलेला हा प्रकार आणि तो अभंगवाणीमध्ये कूट प्रकरणातला. म्हणून नामा म्हणे याचा अर्थ करी चोख. पूर्वज पातकी लया जाती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 विठ्ठल. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले ते जे माझे उरले पायक पण करवी तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे कोण्या कारण झाले देवाचे कारण देव जाणे. आज या ठिकाणी ही सेवा करण्याचा मला योग आला. मी मला भाग्यवान समजतो. ग्रामस्थ मंडळ खेड
ज्यांनी मला फोन केला ते हरिभक्त परायण बरेच जुने मित्र माझे, आमचे विलास महाराज कोंडे, खरं आम्ही एका दिंडीमध्ये चालणारी वारकरी. आणि त्यांना कसं गेल्या वर्षी वाटलं, मला म्हणले बाबा महाराज पुढच्या वर्षी तुम्हाला, आणि त्यांनी आपलं बोलणं सत्य केलं. या ठिकाणी मला ही सेवा करण्याची संधी दिली आणि त्यांनी जो मुद्दा मांडला ग्रामस्थांनी मान्य केला, त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी मान्य केलं त्यांचं प्रथम आभार मानतो. कारण नाहीतर सर्वजणच मुद्दे मांडतात पण ते सक्सेस होते असं नाही. म्हणून विलास महाराजांचंही ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी उपस्थित ज्यांनी ज्यांनी सुंदर साथ केली असे गायक मंडळी, हरिभक्त परायण चंदू महाराज पांचाळ यांनी सुद्धा सुंदर अशी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून विनेकरी बाबा, चोपदार बाबा सर्वांचंच, आणि तुम्ही सर्वजण आहेत सर्वांचा आभार. कारण काय मंडळी म्हणतील आमचं नाव नाही घेतलं, पण नाव घ्यायचं आता तसं एकदमही नाव घेतो पण आता नाही घेत, जाऊ द्या मुर्द्या. महिला मंडळ तुमचंही मनापासून आभार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पण. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय. बोलेले कुरे वेळ वाकुरे उत्तर अपराध माई विचारिला अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वर अपराध ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. संत सज्जन मायबाप, आज कीर्तनाची 3ऱ्या दिवसाची सेवा हरिभक्त बाळासाहेब महाराज अवसरे यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्या इथं केलेली आहे. आज या भागामध्ये श्रीरामनगर मध्ये आपल्या संपूर्ण शिवगंगा खोऱ्याची एक दिंडी असायची, अख्ख्या खोऱ्याची, आणि त्या गणपत महाराजांच्या दिंडीमध्ये आम्ही सर्वजण खोऱ्यातले सगळे भागातली लोक एकत्र असायचो. आणि बाळू महाराज आमच्यामध्ये मोठे असायचे, आम्ही त्याच्यात नवीन असायचो, त्यांच्याबरोबर आम्ही चालायचो. आणि जुन्या फाडीतलं या खोऱ्यातलं असं बाळासाहेब महाराज, जे अवसरे महाराजांच्या हाताखाली वाढलेले, अवसरे महाराजांच्या बरोबर त्यांनी अभ्यास केलेला आणि गणपत महाराजांच्या दिंडीमध्ये चाललेले असे अनुभवी बाळासाहेब महाराज, आज त्यांची सेवा आपल्या खेड शिवापूरमध्ये. बाळासाहेब महाराजांनी कीर्तन मागितलं अशातला मागणं, पण दिंडीतल्या सगळ्या लोकांनी मला सांगितलं आपल्या दिंडीमध्ये येऊन की बाळासाहेब महाराजांना आपल्या इथं खेड शिवापूरला एक संधी द्या. आणि ती खेड शिवापूरनी मान्य केली. खेड शिवापूरच्या सरपंचांनी, युवा नेतृत्वाने मान्य केली आणि बाळासाहेबांना ती संधी दिली आणि त्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सोडं केलं. आज या ठिकाणी सौजन्य पार्वतीबाई नारायणराव कोंडे यांच्या स्मरणार्थ सिमित शिवाजीराव कोंडे आणि विनीत शिवाजीराव कोंडे हे महाराजांचा या ठिकाणी सन्मान करतील. त्यांनी व्यासपीठावर यावे. आज या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा सीमा जगताप यांची या ठिकाणी झालेली आहे. आणि उद्याचा कार्यक्रम सुरेश महाराज डिंबळे यांचं प्रवचन आणि ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचं कीर्तन होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. उद्याचे कीर्तनकार विनोदाचार्य तांबे महाराज, ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या मंडपामध्ये उपस्थिती दर्शवायची आहे.